परिवर्तन विकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 जिल्हा परिषद वार्ड आणि 12 पंचायत समिती वार्डमध्ये 21 जानेवारी म्हणजे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यात आले। हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते व मतदार यांनी प्रचंड गर्दी केलेली रॅलीमध्ये पाहायला मिळाली। मागील नगर परिषद निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडीने कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकवला असून येणाऱ्या काळामध्ये कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कर्जत विकास आघाडीचा उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपले मतदार विजय करतील असा विश्वास आम्हाला आहे। कर्जत तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, एकत्र मिळून आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी आम्ही उत्साहामध्ये अर्ज दाखल त्या ठिकाणी केलेले आहे आणि आम्हा सगळ्यात परिवर्तन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी पडत आहे। कर्जत नगरपालिकेमध्ये तुम्ही तर बघितलंच आहे की परिवर्तन विकास आघाडीने जो सर्वसामान्य कर्जत मतदार राजांनी मायबाप जनतेने आम्हाला जो कौल दिला तोच कर्जत तालुक्याचा जनता परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या पाठी ठामपणे उभे आहे। ते तुम्हाला 7 तारखेला ज्या दिवशी रिझल्ट असेल त्या ठिकाणी दिसणार आहे। 6 जिल्हा परिषदवर आणि 12 पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल हे आत्मविश्वासाने आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो। जवळजवळ भूमिका स्पष्ट झालेली आहे, तरी उद्या परवा जो काय निर्णय असेल तो होईल, पण आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी आमचे अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत। रायगड न्यूज साठी रामदास माली, कर्जत।